28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचं कुणी पुरावे दिले नाही। निनावी पत्राद्वारे बदनामीचा कुटील डाव होता। खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारात दुष्कृत्यात संबंध नाही। रुपाली चाकणकरांकडून फेसबुक पोस्ट करत आरोपांना उत्तर। आम्ही एसआयटीला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते, मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी, कोण कोणाला फसवते तेच कळेना। प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारे यांचा निशाणा। खरात प्रकरणात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत। खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना शंका, तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणात पोलीस आयजींचं कनेक्शन समोर, अंजली दमन यांचा व्हिडिओतून गंभीर आरोप। नाव ऐकून धक्का बसेल असे राजकारणीही त्यात सहभागी असल्याचा दावा। उद्या पत्रकार परिषदेत खुलासा करणार। आयजी दत्तात्रय कराळे भोंदू खरातला गुरु मानत होते। वाल्मिक कराड लपलेल्या आश्रमातील फुटेज गायब करण्यातही कराळेंचा हात। तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप। दोन्ही प्रकरणात चौकशीची मागणी। मर्सिडीज कार घेऊन दे अन्यथा तुझा मृत्यू होईल, असं म्हणत अशोक खरातनं बांधकाम व्यावसायिकाकडून लाटली आलिशान कार। गाडीची किंमत 90 लाख। अत्याचारी भोंदू खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। चौथ्या गुन्ह्यात खरातला 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टनंतर दुसऱ्या दिवशीही लोअर परळमध्ये कॉन्सर्ट पार पडला। विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतरही दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टला परवानगी। संबंधित आयोजकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित। ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय। ड्रग्ज माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही। गल्ली गल्लीत हजारो कोटींचं ड्रग्ज मिळतं। गोरेगाव नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। ड्रग्ज तस्करांविरोधात मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू। आरोपींना कोणीही वाचवू शकणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली। दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 3 हत्या। कुठे पूर्व वैमनस्यातून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला। अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 महिलांचं शोषण। 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर। मनपा निवडणुकीवेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केलं। नितीश कुमारांकडून बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी सम्राट चौधरींच्या नावाची घोषणा। उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात शपथविधी। पोलीस भरतीत अवघ्या 2 गुणांनी अपयश। उमेदवार तरुणीकडून गळफास घेत आत्महत्या। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील हृदयद्रावक घटना। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द होणार। राज्य सरकारचे आदेश। 1 मे पासून नियमांची अंमलबजावणी, तर सरकारच्या निर्णयाचं मनसेकडून स्वागत। छत्तीसगडमध्ये वेदांता पॉवर प्लांटमधील बॉयलरचा स्फोट। 10 कामगारांचा मृत्यू, 12 जणांची प्रकृती गंभीर। दुर्घटनेतील 18 जखमींवर सध्या उपचार सुरू।